नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। श्रावण महिन्यामध्ये 36 पारायण नवनाथ ग्रंथाची सेवा कशी करावी हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे, त्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। बघा, नवनाथ भक्तिसार ग्रंथाबद्दल याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। नवनाथ पारायण कसं करायचं, नवनाथाचे 9 किंवा 7 अगदी 5 किंवा 36 पारायण किंवा 51 पारायण कसे करायचे किंवा 108 पारायण नवनाथाचे कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर माहिती नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। आणि चला लगेच आता आपण व्हिडिओला सर्वप्रथम सुरुवात करूया। नवनाथ ग्रंथ म्हणजे श्रावण महिन्यातील आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण जसं करतो, जसं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो, तसं नवनाथ ग्रंथाचं सुद्धा पारायण करत असतात। नवनाथ पारायण हे श्रावण महिन्यामध्ये घरोघरी केलं जातं। आता नवनाथ पारायण जो नवनाथ कथासार जो काही ग्रंथ आहे तो नियम अटीमध्ये आहे। थोडंसं आपण त्याला सांसारिक आयुष्यात आणि धकाधुकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला हे सगळे नियम पाळणं शक्य होत नाही। त्याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण करायचं असतं, तसंच नवनाथ ग्रंथाचं सुद्धा पारायण करायचं असतं। शिवलीलामृत ग्रंथाचं जसं पारायण करायचं असतं, तसंच धार्मिक ग्रंथ आपण जेव्हा बघत असतो तेव्हा सगळ्या ग्रंथाचे नियम आणि काही नियम अटी असतात। त्यासाठी लोक प्रचंड घाबरतात हे पारायण करायला। मला असं एक सांगायचं आहे की नियमापलीकडे पण सुद्धा तुमची श्रद्धा आहे आणि प्रत्येक परमेश्वर हे तुमच्या श्रद्धेचाच भुकेला आहे। एखादा नियम चुकून जर आपल्याकडून तो नियम चुकला किंवा आपल्याकडून तो पाळला गेला नाही तर देव कधी आपल्याला शिक्षा करत नाही। परमेश्वर हे आपले आई वडील आहेत। आई आणि आईबाप कधी मुलाचं वाईट करतात का? नाही ना। तर बघा, सेवेचं कधीच आपण जी सेवा करतो त्या सेवेचा आपल्याला कधीच वाईट परिणाम मिळणार नाही। परमेश्वर नेहमीच कधीच कोणाचं वाईट करत नाही। ते आपले कर्म असतात ज्याच्यामुळे आपल्याला थोडंफार आपल्या आयुष्यामध्ये वाईट घडत असतं। त्यामुळे परमेश्वरावर कधी वाईटाचं खापर आपण फोडायचं नाही। आता बघूया, परमेश्वर हा नियमापेक्षा मोठा नाही, ते तुमच्या भक्तीचा भुकेला आहे। तुम्ही जितकं शुद्ध अंतःकरणानं स्वामींचं ज्या कोणत्या तुम्ही देवी देवतांची सेवा करता, शुद्ध अंतःकरणेने पारायण केल्याने, परमेश्वराची सेवा केल्याने आपल्याला आयुष्यामध्ये चांगलंच फळ मिळतं। आता नवनाथ भक्तिसार ग्रंथ, जसं की मी तुम्हाला सांगितलं की नवनाथ कथासार जो ग्रंथ आहे तो थोडासा अवघड आहे किंवा तो थोडासा मोठा आहे, आपल्याला ते पठण करणं शक्य होत नाही। पण परमपूज्य गुरु माऊलींनी ते नवनाथ भक्तिसार ग्रंथ हा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी काढलेला आहे, जो अगदी खूप छान पद्धतीने नवनाथ ग्रंथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण आपण सहज करू शकतो। होय, हे फक्त 900 श्लोकी आणि 900 श्लोकी नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे। म्हणजेच काय तर अवघे 9च अध्याय आहेत। होय, हे फक्त 9 अध्याय, प्रत्येक अध्याय हा 100 ओवींचा आहे, म्हणून 100 ओव्याचं हे पारायण आहे। बघा, आता जेव्हा आपल्याला जे पाठ करायचे असतात, हे पाठ म्हणजे 1 ते 9 अध्याय पठण केल्याने एक पाठ होतो। ज्या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृताचा आपण 1 ते 21 अध्याय आपण वाचतो तेव्हा आपल्याला एक पारायण होतो, अशाच प्रकारे आपण 108 पारायण केल्यानंतर 108 अध्याय वाचल्यानंतरच 1 ते 21 अध्याय वाचल्यानंतर आपला एक पाठ होतो। तसंच 108 पारायणं होतात। 1 ते 21 अध्याय आपण जेव्हा पठण करतो त्याच पद्धतीने 1 ते 9 पाठ जे होतं ते 1 ते 9 अध्याय तुम्ही पठण करायचं आहे, तेव्हा तुमचा एक पाठ होतो। बघा, 1 ते 21 अध्याय पठण करतो तेव्हा आपलं एक पारायण होतं। त्याच पद्धतीने 1 ते 9 पाठ होतात, 9 पाठ जे वाचतो ते एक पाठ होतो। त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे। दुर्गा सप्तशती ग्रंथाचे जसे की 1 ते 13 अध्याय आहेत, पठण केल्यावर तुमचा एक पाठ होतो। त्याच पद्धतीने हे सुद्धा असंच आहे, तुम्हाला 1 ते 9 अध्याय पठण केल्यावर तुमचा एक पाठ होतो। आता जिथे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण केलं जातं,
जिथे नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं जातं त्या घरामध्ये कधीही दुःख, दरिद्री, पीडा, बरेच बाहेरची बाधा, आपत्कालीन मृत्यू किंवा घरात स्पर्शसुद्धा करू शकत नाही. साक्षात नवनाथ महाराज म्हणजे आपली जे त्यांचे जी सगळी ते हे असतात ना, काय बोलतात त्यांना, त्यांच्यासोबत जे शिष्य असतात ना, ते सगळे आपल्या घराचं रक्षण करत असतात. आपल्या आयुष्यामध्ये जे कोणी आपण नित्यसेवा होय ते तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण नित्यसेवा म्हणून सुद्धा करू शकता. तेही कसं करायचं तर ते आपण बघणार आहोत. आता एखाद्या व्यक्तीला बाहेरची बाधा आहे, सगळं चांगलं आहे पण लग्न जमत नाही किंवा सगळं छान आहे, रिपोर्ट पण ओके आहे, संतान प्राप्ती होत नाही, तर आपल्या आयुष्यातील जे काही आपल्या आयुष्यात जे काही दुःख आहे, संकट आहे, दारिद्र्य आहे, पीडा आहे, ती मुळासकट कमी करण्याचं काम हे नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणामध्ये आहे. आता या पारायणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कळालं आहे आता हे पारायण कसं करावं, तर ते तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते. सगळ्यात आधी म्हणजे 9 ओव्या आहेत, 9 अध्याय आहेत मराठीमध्ये. तुम्हाला ते वाचायचं सोपं, कळालं तर त्याहून सोपं. मराठी प्राकृत वगैरे नाही, अगदी मराठी आहे. सगळ्यात आधी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं असतं. त्याच्यानंतर गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. स्वामी स्तवन झाल्यावर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची, एक माळ तुम्हाला नवार्ण मंत्र म्हणायची. आपल्या कुळदेवीचा मंत्र जो आहे तो, कुळदेवी जगाच्या पाठीवर कुठलीही असली तरी ती तुम्हाला नवार्ण मंत्र पठण करायचं आहे. आणि या पद्धतीने तुम्हाला नवनाथ मंत्राचं पठण करायचं आहे. आणि एक माळ शाबरी मंत्र, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षा नमः, तर शाबरी मंत्र आहे. हा शाबरी मंत्र तुम्हाला रोज एक माळ नवारण मंत्र आणि एक माळ स्वामी समर्थ मंत्र आणि एक माळ शाबरी मंत्र जो आहे तो तुम्हाला जप करायचा आहे. याच्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला पठण करायचं आहे. हे ग्रंथ जर तुम्ही घेतला आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ पण बघायची गरज नाही, कारण याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. आता हे झाल्यानंतर नवार्ण मंत्र जो आहे तो अतिशय प्रभावी आहे. नवनाथाचा मंत्र जो आहे तो अतिशय प्रभावी आहे. तो तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. तो म्हणणं झालं की तुमचा अध्याय पहिला येतो. अध्याय पहिला तुम्हाला वाचायचा आहे. 1 ते 9 अध्याय 100 ओव्याचा असल्यामुळे तुम्हाला 9 ओव्यापर्यंत तुम्हाला जो 900 ओव्या असणार आहेत, त्यामुळे बघा प्रत्येक अध्यायामध्ये 100 ओव्याचा असल्यामुळे तुम्हाला 9 ओव्या म्हणजे तुम्हाला 900 ओव्या असणार. आता बघा, आता याची मांडणी करायची का, तर मी तुम्हाला सर्वात आधी पारायणाचं स्वरूप सांगते. आधी आपण पारायणाचं बघू, नंतर नित्यसेवेचं बघू. सगळ्यात आधी आपण पारायण कसं करायचं, कुठल्याही गुरुवारी तुम्ही सुरुवात करू शकता. लवकरच आता गुरुवार येणार आहे, ज्यांची इच्छा असेल त्यांनी आवर्जून गुरुवारी पारायणाला सुरुवात करावी. ज्यांना शक्य होत नाही त्यांनी श्रावणामध्ये कुठल्याही दिवशी पारायणाला सुरुवात करू शकता, पण शक्यतो गुरुवारी केले तर अतिशय उत्तम. ज्यांनी शक्य होत नाही त्यांनी नंतर करू शकता, असं काही नाही. दुसरं काही नाही. पारायणाची मांडणी करायची का, तर बघा आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो आहे, दत्त महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही दुसरीकडे मांडणी करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल, कारण घरामध्ये आपल्या साक्षात दत्त महाराज स्वामी महाराजांचं अनुष्ठान आहे. अजून काय पाहिजे. हा ग्रंथ कुठं मिळेल तर तुम्हाला जवळच्या केंद्रातच मिळेल. हा ग्रंथ केंद्रामध्ये आणि दुकानामध्ये पण मिळतो, पण तुम्ही कसं स्वामी समर्थ केंद्रामध्ये घेतलं तर खूप चांगलं. आता पहिल्या दिवशी काय करायचं, गुरुवारी आता जेव्हा आपल्याला सुरुवात करायचं आहे त्या दिवशी तुम्ही संकल्प केला तरी चालेल. जेव्हा तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण कशासाठी करणार आहात, जे आयुष्यामध्ये तुमचं संकट चालू आहे, दुःख चालू आहे, ते दुःख दूर व्हावं यासाठी तुम्ही संकल्प नक्की करावा. संकल्प करत असताना आता एखाद्या व्यक्तीला केंद्रात पण 36 पारायण नवनाथाची सेवा करायला सांगतात. 36 नवनाथ पारायण करायचं असेल किंवा 9 नवनाथ पारायण करायचं असेल तर श्रावण महिन्यामध्ये 9 पारायण आरामात होऊ शकतात, काही हरकत नाही. कारण काय होतं, एक तरी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये एक तरी पारायण केलंच पाहिजे. ते कसं तुम्हाला सांगते. 3 पारायण करू शकता तुम्ही, 9 पारायण सुद्धा करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये 9, 11 किंवा करू शकता.
नवनाथ ग्रंथाचं एवढं महत्त्व आहे की असा तो दिव्य ग्रंथ आहे की नवनाथ भक्तीचा ग्रंथ आवर्जून सगळ्या महिलांना कळकळीची विनंती आहे की श्रावण महिन्यामध्ये ही सेवा अजूनही चुकवायची नाही. आता तुम्ही मांडणी नाही केले तरी चालते, कारण काय होतं की आपली इच्छा आहे, पण आपल्या घरामध्ये तशीच 36 दिवस आपण मांडणी ठेवू शकत नाही. कारण 36 दिवस तशीच मांडणी ठेवण्यापेक्षा हा ग्रंथ तुम्ही जसा आहे तसा ठेवू शकता. ज्यांना एका दिवसामध्ये एक पारायण करायचं आहे तो एका बैठकीत पारायण करायचं, असं तर 1 ते 1.5 तासामध्ये आपला हा ग्रंथ होऊन जातो. कारण आपले शब्द ओळखीचे नाही म्हणून ते मी तुम्हाला 2 ते 3 तास तुम्हाला लागू शकतात. अगदी तुम्हाला नवीन असला तरी जो व्यक्ती नवीन असेल तर त्या व्यक्तीला कमीत कमी 2 ते 2.5 तास वाचायला लागू शकतात. कारण आपल्याला आता स्वामी चरित्र जसं आपल्याला पाठ झालेलं आहे, मग ते आपण पटकन करतो. आणि ज्या व्यक्तीसाठी हे पारायण कोणी केलेलं नाही त्या व्यक्तीला 2.5 ते 3 ताससुद्धा लागू शकतात. आता हे पारायण कोणी करू शकतो? हे पारायण विधवा, सवाष्णी, मुलं बाळं, प्रेग्नेंट लेडीज करू शकतात. माणसंसुद्धा करू शकतात. ज्या व्यक्तीला प्रेग्नेंट बायका आहेत त्यांना खाली बसता येत नाही तर त्यांनी खुर्चीवर बसून सुद्धा वाचू शकतात. याचे काय नियम पाळायचे तर ते बघा. आता समजा पहिला दिवस आहे, मला पारायण करायचं आहे, तर मी नवनाथ महाराजांना प्रार्थना करणार की हे नवनाथ महाराज, स्वामी समर्थ महाराज, माझ्याकडून 36 पारायण तुम्ही करून घ्या. कारण कर्ता आणि करविता शेवटी परमेश्वरच आहे, आपण कोणी नाही. आपण ज्यांना 9 पारायण करायचं आहे त्यांनी संकल्प करावा की महाराज माझ्याकडं 9 पारायण तुम्ही करून घ्या. आणि पारायण करत असताना आता समजा एखाद्याला 9 पारायण करायचं आहे की आपलं काय तेव्हा आता आपल्या इथं रक्षाबंधन आले की फार माहेरची ओढ लागते. 2 पारायण तुम्ही रक्षाबंधनच्या आधी करा, बाकीचे पारायण तुम्ही रक्षाबंधनाच्या नंतर सुद्धा करू शकता. आणि नंतर 7 पारायण करा किंवा 5 पारायण करा, 2 पारायण नंतर करा. थोडक्यात काय येतं, तुमच्याशी जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. आपण पारायण करताना आपण जेव्हा संकल्प घेतो तिथं अखंड शब्द आपल्याला वापरायचा नाही. अखंड शब्द मी अखंड पारायण करेल किंवा असं बोलायचं नाही. मी जसं जमेल तशी ही सेवा करेल, तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या, असं स्वामी महाराजांना संकल्प घेताना आपण प्रार्थना करायची आहे. या पद्धतीने संकल्प घेताना तुमचं गोत्र, तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत ते सांगायचं आहे आणि संकल्प करायचा. सगळ्यांना माहिती आहे की हे करून झाल्यानंतर ग्रंथ एका जागी ठेवावा. हळदी कुंकू अक्षता धूप दीप ओवाळावी. दिवा अखंड लावण्याचा प्रयत्न करा. कारण काय होतं, आपण जोपर्यंत वाचतो तोपर्यंत तरी दिवा अखंड लावलेलाच असावा. त्याच्यानंतर आपल्याला ते काय वाचायचं तर बघा. सुरुवातीला काय वाचायचं, तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात. ताई माझं लहान बाळ आहे, एका बैठकीत वाचायला जमणार नाही. तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला एका बैठकीतच पारायण करायचं असेल. म्हणजेच काय, सुरुवात एकदाच केली तरी तुम्ही शेवटपर्यंत वाचायचं आहे. आता शेवटी शाबरी कवच जे आहे ते अत्यंत सुंदर आहेत आणि या खूप दिव्य आणि खूप अनुभव देणार आहे. तर शाबरी कवच पण तुम्हाला शेवटचा अध्याय म्हणून वाचायचा आहे. तुम्हाला ते शाबरी कवच पण वाचायचं आहे. या पद्धतीने एकाच बैठकीत करायचं. ताई सकाळी, दुपारी 2, संध्याकाळी 3 असं तुम्हाला करता येणार नाही. आता बघू नित्यसेवाचं. ज्यांनी संकल्पयुक्त सांगितले आहे की त्यांनी मला 9 पारायण करायचे, त्यांची माझी इच्छा आहे. मग मी काय करेल, या श्रावणातल्या कुठल्याही 9 दिवशी मी पारायण करेल. पण जेव्हा पारायणाला बसेल तेव्हा मी एका बैठकीत पारायण करेल. तुम्ही प्रेग्नेंट आहात, लहान बाळ आहे, लहान बाळ झोपल्यावर पारायण करेल असं बसता येणार नाही. तुम्ही खुर्चीवर बसून करा, पण एका बैठकीत करण्याचा संकल्पयुक्त सेवा करायची आहे. नाहीतर काय होतं तुम्हाला सांगू का, सकाळी 3, दुपारी 2, रात्री 3 अशी सेवा बरोबर होते. तेव्हा ना नित्यसेवा कधी करू शकता. संकल्पयुक्त सेवेचे काही नियम जे आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. कारण ते संकल्पयुक्त की तुम्हाला एका बैठकीतच पारायण करणं महत्त्वाचं आहे. प्रश्न पहिला, काय खायचं? आधीच व्हिडिओला सांगितलं, तुमच्या नियम अटीपेक्षा तुमच्या सेवा महत्त्वाच्या आहेत. नियम अटी घाबरायचं नाही. माझी सेवा महत्त्वाची आहे, मला महाराज महत्त्वाचे आहे. कारण मी हे जे करणार आहे ते मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता
कुठलीही शंका न बाळगता हे पारायण करणार आहे. आता काय करायचं? तुम्ही सगळ्या भाजी चपाती खाऊ शकता, फक्त कांदा लसूण वर्ज्य आहे. मांसाहार घरात झाला नाही पाहिजे. तुम्ही पण करायचा नाही. जो करणार आहे, जो वाचणार आहे त्यांनी पण या दिवशी मांसाहार वर्ज्य असणार आहे. सर्वात महत्त्वाचा नियम त्याच्याबद्दल येते की तुम्हाला भात पण खायचा आहे का? आता भात खायचा का नाही हे ते पण सांगते. भात खाल्ला की आपल्याला येते झोप. त्या दिवशी म्हणून तुम्ही ज्या दिवशी पारायण करणार आहात त्या दिवशी तुम्ही फक्त हे नियम पाळायचे आहेत. आता समजा 9 पारायणाचा संकल्प केला आहे तर तुम्ही त्या दिवशी चपाती भाजीच खायची आहे. बाकीचे उरलेले जे 25 दिवसापैकी 9 दिवसच मी नियम पाळणार आहे. आता समजा गुरुवारी हे संकल्प, गुरुवारी कांदा लसूण वर्ज्य, ब्रह्मचर्याचे पालन, त्याच्यावर भात वर्ज्य, दूध चपाती तुम्ही खाऊ शकता. परान्न कोणाच्या घरचं खायचं नाही. कोणाच्या घरचं पाणीसुद्धा आपल्याला प्यायचं नाही. जेव्हा तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण करता, गुरुचरित्रासारखेच त्याचे नियम असतात. आता कडधान्य खाऊ शकता का? तर कडधान्य पण शक्यतो वर्ज्य करण्याचा प्रयत्न करा. मी शेंगदाणे खाऊ का? भगर खाऊ का? कडधान्य ॲक्च्युली शेंगदाणे पण कडधान्यामध्येच येतो, पण उपवास आला तर शेंगदाणे खाऊ शकता. बाकी तुमच्यावरती आहे. बाकी तुम्ही तुमच्या पालन जसं करायचं तसं करू शकता. खाली घोंगडी ब्लँकेटवर ज्या पद्धतीने गुरुचरित्राचे आपण पारायण पाळतो त्याच पद्धतीने आपल्याला पाळायचं आहे. आता तुम्ही 9 पारायण 36 पारायण तुम्हाला माहिती, जेव्हा तुम्हाला 36 नवनाथ पारायण होताना तर असाध्य गोष्टसुद्धा साध्य होतात. पण इतक्या जवळचा अनुभव पाहिला आहे की शब्दात सांगू शकत नाही. म्हणजे एक एज्युकेटेड मुलगी, तिला प्रचंड त्रास होत होता. तिचं लग्न जमत नव्हतं आणि जेव्हा ती हे पारायण करायला लागली ना, तिचे दोष सगळे ते बाहेर पडत गेले. तिला कळालं की बाहेरची बाधा काही बांधलेलं आहे या सगळ्या गोष्टी. आणि ती मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे ती जॉबला. बट स्टील तिच्या बाबतीत हा प्रकार झाला. व नवनाथ भक्तिसार ग्रंथ म्हणजे खूप प्रभावी आणि खूप दिव्य ग्रंथ आहे. आता ताई, आम्हाला फक्त नित्यसेवासारखी सेवा करायची आहे, तर आम्ही काय करू शकतो बघा. तुम्ही नित्यसेवेसारखे सुद्धा हे पारायण रोज एक अध्याय श्रावण महिन्यामध्ये तुम्ही वाचू शकता. पहिल्या दिवशी काय करणार आहे? स्वामी स्तवन वाचणार. 3 माळ म्हणजे एक स्वामींची माळ, एक देवीची माळ, एक शाबरी मंत्र, नंतर नवनाथ मंत्र. हे मंत्र म्हणून झाल्यावर एकदाच मी गणपती अथर्वशीष वाचणार आहे. आज माझा पहिला दिवस आहे. रोज एक अध्याय वाचणार आहे. नंतर मग मी काय दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या पद्धतीने 9 दिवसात माझं एक पारायण होईल. पण ती नित्यसेवा आहे. संकल्पयुक्त जेव्हा आपण रोजची सेवा करतो तर काय संकल्प, काय अडचणी किंवा काय दुःख आहे, बाहेरची बाधा आहे, जे काही आहे ते तुम्हाला सगळं काही निघून जाईल. तुम्ही 36 पारायण कुठलेही सगळे नियम पाळून तुम्ही करू शकता. कमीत कमी 9 पारायण तरी करा. 36 पारायण, काही लोक 108 पारायण करतात. खूप सुंदर सेवा आहे. आता तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तर समजा गुरुवार आहे, मला पारायणला बसायचं, तर मी गुरुवारी काय करेल? घरात मी जे काही अन्न ग्रहण करते तेच आपण घरातलंच खायचं आहे. सकाळ संध्याकाळ मी नैवेद्य दाखवणार आहे. नित्यसेवेमध्ये नैवेद्य वगैरे काही नाही. फक्त तुम्ही नित्यसेवेमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं गरज नाही. बाकी मांसाहार वर्ष म्हणजे शक्यतो परान्न खायचं नाही. कांदा लसूण खाऊ शकता, कारण नित्यसेवा आहे. अगेन तुम्हाला सांगते, नित्यसेवा असणारी संकल्पयुक्त सेवा नाही. संकल्पयुक्त सेवा आपण जेव्हा करतो ते नियम पाळणं अनिवार्य गरजेचं आहे. आता नवनाथाचे 9 पारायण झाले. मी 9 पारायण कबूल केले होते किंवा 36 पारायण मी कबूल केले होते. मी अगदी एक पारायण कबूल केलं तर एक पारायण जरी कबूल करणं म्हणजे एका दिवसात ते करणं आपल्याला होईल. आणि एक पारायण महिनाभर करणं तर ती नित्यसेवाच होते. परंतु एकदा सांगते की नित्यसेवा होते. अशा वेळेस काय करायचं? आता समजा माझे 9 पारायण होते. 9 पारायण हा माझा संकल्प होता. माझा संकल्प झाला. मग मी काय करणार? शेवटच्या दिवशी उद्यापन करणार. नवनाथ ग्रंथाचे ज्या काही पद्धतीने उद्यापन आपण करत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. नवनाथाचे जेवण घालणं शक्य असेल तर आवर्जून करावं. आता या दिवशी आपल्याला काय जेवायला बनवायचं किंवा तुम्ही काय
लोकांना जेवायला देऊ शकता. तर तुम्हाला मी सांगते बघा, नवनाथ महाराजांना काय तुम्ही देऊ शकता. तर बघा, आपल्याला तांदळाची खीर करायची आहे, मुगाच्या डाळीची खिचडी करायची आहे, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या आणि त्याचबरोबर उडदाचे वडे याचा प्रचंड मान आहे. उडदाचे वडे आपल्याला आवर्जून करायचे आहे. दही, आंबील म्हणजे ताक, जोंधळाची खीर याच्यातलं जेवढं तुम्हाला बनवता येईल तुम्ही तेवढं बनवू शकता. जेवढे तुम्ही बनवावं, नैवेद्य दाखवावं. नवनाथ भेटले तर अतिशय उत्तम. एक जरी भेटला तरी त्याला जेवू नक्की घालावं. मान सन्मान करावा. साक्षात नवनाथ महाराजांचे तुमच्याकडे आलेले आहेत. जेव्हा 36 पारायण तुम्ही करतात तेव्हा अगदी 9 पारायण करतात. नवनाथ महाराज तुमची परीक्षा बघतातच. आपली जी काही बाधा आहे, चिडचिड होणं, राग होणं, काहीतरी वेगळ्याच लेवलचा आपल्याला त्रास होणं, या सगळ्या घटना होऊ शकतात. पारायण घडत असताना आपल्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण ते वाईट गुण आहे ते बाहेर पडत असतात. आपलं काम काय आहे? आपली सेवा करायची आहे आणि आपलं टार्गेट आहे की आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे. त्यामुळे तुम्हाला ही सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी 9 नवनाथ भेटले तरी चालेल, एक भेटला तरी चालेल. या दिवशी अन्नदान आवर्जून करावं. जे गरजू लोक आहेत, ज्यांना गरीब लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त दान करू शकता. आणि नित्यसेवा म्हणून फक्त करायची असेल तर त्याला कुठलेच नियम नाही. फक्त तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे. अगदी मी रोजचं श्रावण महिन्यामध्ये असो, कुठलाही महिना असो, नित्यसेवेमध्ये रोज एक अध्याय तुम्ही पठण करू शकता. ज्या घरामध्ये नवनाथ पारायणचं पठण होतं तिथे कधीच भूत, प्रेत, पिशाच, बाधा, दरिद्री, संकट कधी येत नाही. नवनाथ महाराजांची कृपा ज्याच्यावर असते ना, त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच कशाची कमी पडत नाही, यात शंकाच नाही. नक्कीच तुम्ही ही सेवा करू शकता. मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते. काही अडचण असल्यास, काही राहिल्यास तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.